श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्याने सर्व महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यासह सर्वच महादेव मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। आज आपण आलेलो आहेत अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण या ठिकाणी। आपण या ठिकाणी पाहू शकता या मोठ्या संख्येने गर्दी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या देवस्थानचे पुजारी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल आज तिसरा सोमवार निमित्त काय महत्त्व आहे, काय सांगाल? अहिल्यानगर पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले हे शिवालय आहे आणि याचे महत्त्व असे आहे, वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरत असताना या ठिकाणी शरभंग ऋषीचा आश्रम होता। त्यांना त्वचारोग होता आणि तो पूर्ण बरा करण्याकरता प्रभू रामचंद्र इथं आले आणि ऋषींना ज्ञान झालं प्रभू रामचंद्र आपल्याला भेटायला येत आहेत म्हणून। आणि सकाळी उठल्यानंतर जंगलामध्ये गेले ते फलाहार गोळा करायला, तर त्यांना ते शरीर दिसलं। ऋषींना विचारलं हे शरीर कोणाचं आहे, काय प्रकार आहे? ऋषींनी सांगितलं हे माझं शरीर आहे, मला कुष्ठरोगाचा आजार आहे, तो बरा करण्याकरता काहीतरी उपाय द्या। म्हणून प्रभू रामचंद्राने अग्निबाण मारून पूर्व दिशेला गरम पाण्याचा झरा तयार केला आणि ऋषींना सांगितलं तुम्ही याच्यामध्ये स्नान करा, तुमचा आजार पूर्ण बरा होईल। आणि ऋषींनी त्यामध्ये स्नान केलं, त्यांचा आजार पूर्ण बरा झाला। आणि त्यांना पूजेसाठी शिवलिंग पाहिजे होतं म्हणून प्रभू रामचंद्राने स्वयंभूलिंग स्थापन केलं आणि प्रथम पूजा प्रभू रामचंद्राने केली। म्हणून या ठिकाणी रामेश्वर असं नामोल्लेख रामविजय ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये आलेला आहे। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पर्यटक स्थळ म्हणून पण असं गाजवलं जातं। ठिकाणी सीतेचे नाणी म्हणून पण नामोल्लेख केलेला आहे। काय याच्याबद्दल काय महत्त्व आहे? सीतेचे नाणीचं महत्त्व असं आहे, प्रभू रामचंद्राने 200 फुटाचं भुयार तयार करून त्या ठिकाणी आतमध्ये एक छोटी कुंडी तयार केली आणि त्या कुंडीमध्ये बाण मारून पाणी काढलं। सीतामाईने त्यामध्ये आंघोळ केली म्हणून त्याला सीताकुंड किंवा सीता नाणी असं संबोधलं जातं। श्रावण महिन्यानिमित्त इथं भाविकांची मांदियाळी असते, किती भाविक येत असतील काय अंदाज? श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर 5 लाख भाविक या ठिकाणी शिवभक्त येऊन आपली व्यथा मांडतात आणि त्यांना पूर्ण भगवान शंकर त्यांची इच्छा पूर्ण करतात, असा या ठिकाणचा महिमा आहे। हे गर्भागिरीच्या पर्वतरांगेत बसलेलं हे रामेश्वराचं मंदिर आहे। त्याला रामेश्वर का म्हटलं गेलेलं आहे की आपल्या रामविजय ग्रंथामध्ये 14व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे। हे मंदिर असं स्थापन झालं की प्रभू रामचंद्रांनी इथे येऊन त्यांच्या हाताने हे मंदिराची स्थापना केलेली आहे, असं या 14व्या अध्यायामध्ये रामविजय ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यात फक्त एरिया म्हणजे गावाचं नाव नाही आहे, पण गर्भागिरीच्या पर्वतरांगेतून गोदावरीच्या काठाने जात असताना त्यांनी इथे हे मंदिराची स्थापना केलेली अशी त्याची आख्यायिका आहे। श्रावणी तिसऱ्या सोमवारी इथे खूप मोठी यात्रा भरते। जास्तीत जास्त इथं 2 ते 3 लाख लोक या ठिकाणी हजेरी लावतात। दर सोमवारी साधारण 5,000 10,000 लोक दर सोमवारी येतात। दर सोमवारीच नाही, दररोज इथं कमीत कमी 2-4 हजार लोक येत असतात। महिनाभर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात। कॅमेरामन संतोषसह मी रवी कदम, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर।